ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಹಲವಾರು ಇಲಾಖೆಗಳಲ್ಲಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ತುಂಬಿ ತುಳುಕುತ್ತಿದ್ದು, ಇದಲ್ಲದೆ ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಬೀಡು ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಂತಹ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ತಾಲೂಕಿನಿಂದ ಹೊರಹಾಕಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮುಕ್ತ ತಾಲೂಕು ಮಾಡಿ ಎಂದು ನೀಲವಡೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯ ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅರ್ಜುನ್ ಕಾಂಬ್ಳೆ ಆರೋಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದಲ್ಲದೆ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ನೀಲಾವಡೆ ಗ್ರಾಮದ ಸುತ್ತಲೂ ಹಲವಾರು ಸಮಸ್ಯೆಗಳಿದ್ದು ಅವುಗಳನ್ನು ಸರಿಪಡಿಸಿ ಎಂದು ಶಾಸಕರಿಗೆ ಹಾಗೂ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಣಾ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನಾದರೂ ಶಾಸಕರು, ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಹಾಗೂ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಂಡು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮುಕ್ತ ಆಡಳಿತ ನೀಡುವಲ್ಲಿ ಮುಂದಾಗಬೇಕು. नमस्कार, मी अर्जुन विठोबा कांबळे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष निलावडे. आज या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून DC साहेब आणि MLA साहेब यांना विनंती करतो की आज खानापूर तालुक्यामध्ये बराच भ्रष्टाचार चाललेला आहे. कारण मी गेले 2.5 वर्ष तालुक्यामध्ये अध्यक्ष असताना प्रत्येक ऑफिसमध्ये गेल्यानंतर पैशाची मागणी करतात. पैशाशिवाय कुठलंही काम होत नाहीत. तालुका पंचायत असू दे, तहसीलदार ऑफिस असू दे, झडपे असू देत किंवा नेमदी केंद्र असू देत, वयोवृद्ध माणसाच्या पेन्शन असो किंवा शेतकऱ्यांची उतार्यात नावं दुरुस्ती करण्यासाठी असो किंवा कुठल्याही कामासाठी पैशाशिवाय कामं केली जात नाहीत. पैसे दिले नाही तर आज उद्या असे करून लोकांना हेलपाटे मारायला लावतात. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी, DC साहेब आणि आमदारांनी या अधिकाऱ्यावर लक्ष घालून योग्य ती कारवाई करून भ्रष्टाचार मिटवावा. तसेच खानापूर तालुक्यामध्ये अनेक अधिकारी हे 20-25 वर्ष एकाच ठिकाणी आहेत, तरी त्वरित त्यांची बदली करून इथं नवीन अधिकारी, शेतकऱ्यांना लोकांना चांगली व्यवस्था देणारे अधिकारी आणावेत असे सांगते. तसेच आज प्रत्येक तलाठी असो, सर्कल असो, डेप्युटी तहसीलदार असो किंवा इंजिनियर असो, टक्केवारीशिवाय कामं करत नाही आहेत. NRG असो किंवा कुठलेही कामं 5%, 10% असे पैसे द्यावे लागतात, तरच ती फाईल पुढे दिली जाते. आज आम्ही NRGची कामं करत असताना काही कॉन्ट्रॅक्टर कामं करायला तयार नाहीत. कारण सप्लाय बिल हे कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर घालायला असते. त्यावेळेला ती फायलिंग, चेक मेजरमेंट असो किंवा व्हेरिफिकेशन असो, यावेळेला ED किंवा तिथले जे कॅम्प्युटर ऑपरेटर असतात TPचे ते 2%, 3%ची मागणी करतात. पैशाशिवाय कामच करत नाहीत. तरी याच्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी, DC साहेब असो, जिल्हा पंचायत CEO असो, यांनी त्वरित याचा विचार करून लवकरात लवकर अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना खानापूर तालुक्यातून बाहेर घालून चांगले अधिकारी आम्हाला द्यावे व आमच्या तालुक्यात गोरगरिबांची कामे व्हावीत. नमस्कार, मी अर्जुन विठोबा कांबळे, निलावडे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष. या रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही खानापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार हालगेकर साहेब यांना विनंती करतो की आमच्या निलावडे भागामध्ये येण्या जाण्यासाठी मुगवडे क्रॉस ते निलावडे हा 4 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. तरी त्यांनी लवकरात लवकर लक्ष घालून तो रस्ता करावा. तसेच आमच्या निलावडे हरिजंगली इथून 1 किलोमीटर आहे, तरी तिथं ब्रिज आणि रस्ता करण्यात यावा. कारण शाळेची कोकणवाडा, हरिजनवाडा येथील बरीच मुले निलावड्याला प्रायमरी आणि हायस्कूलसाठी येतात, तरी त्यांचीसुद्धा फार अडचण होत आहेत. कारण पावसाळ्यामध्ये भरपूर शेतामध्ये पाणी असते, त्यातून लहान मुलांना येण्यासाठी फार त्रास होतो. शिवाय या भागामध्ये जंगली प्राण्यापासून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. तरी वन खात्याला आदेश देऊन आमदार साहेबांनी सदरी जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा. तसेच या भागामध्ये विजेचा पण प्रश्न अतिशय गंभीर आहे. लाईनमन कमी असल्यामुळं या भागातील वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. तरी यावर सुद्धा लक्ष घालून एस्कॉमला सांगून या भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा. तसेच या भागामध्ये बऱ्याच शाळा मराठी आहेत, त्यामध्ये मराठी शिक्षकांची आणि कन्नड शिक्षकांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तरी या शैक्षणिक समस्यासुद्धा आमदार साहेबांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या भागावर लक्ष घालून. ब्युरो रिपोर्ट उमेश गौरी, भारत वैभव न्यूज, बेळगावी. Thanks for watching. Read, discuss and debate with editor Dr. Yan Prashant Rao. Wanted reporters in print, digital and visual media for Bharat Vaibhav Daily Newspaper, BV News 5 Channel and BV Fast Web News from all the talukas of Karnataka, Goa and Maharashtra. If interested, send your resume to 9019229369.